तपोवनातल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना आता तपोवन परिसरामध्ये 300 झाडं तोडण्यात आली आहेत। नव्या एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांवरती कुऱ्हाड चालवण्यात आली आहे। साधुग्रामच्या 1800 झाडांचा प्रश्न अधांतरी असताना एसटीपीसाठी झाडं तोडण्यात आली आहेत। कुंभमेळ्यासाठी शहरात नव्या एसटीपी प्लांटची उभारणी करण्यात आली आहे। सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती मिळते। तपोवनातल्या साधुग्रामच्या जागेचा मुद्दा चर्चेत असताना वादात असताना एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल करण्यात आली आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहेत। या झाडांच्या कत्तलीविरोधात हरकती घेण्यात आल्या होत्या, पण त्याची गांभीर्यानं दखल घेतली गेली नाही असं या पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे। तपोवन परिसरातल्या 300 झाडांवर अखेर कुऱ्हाड चाललेली आहे आणि या झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। साधुग्रामसाठी नाही, पण एसटीपी प्लांटसाठी ही झाडं तोडली गेलेली आहेत। शहरात अन्य ठिकाणी सुद्धा एसटीपी प्लांट्स उभारले जाणार आहेत आणि त्यातला एक हा तपोवनातल्या या परिसरात असेल, जिथे ही वृक्षतोड करण्यात आलेली आहे। तपोवनातल्या 1800 झाडांची कत्तल होणार हे कळल्यानंतर नाशिकमधले सगळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले होते। एक जन आंदोलन उभारण्यात आलेलं होतं, ज्याला सगळ्याच स्तरातून पाठिंबा मिळत होता। अगदी सोशल मीडियावर सुद्धा या कत्तलीविरोधात निषेध केला गेला होता। तपोवनात एसटीपी प्लांटच्या उभारणीसाठी वृक्षतोड केल्याचा नवा मुद्दा समोर आलेला आहे। त्यानंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले। मात्र इथे स्थानिक नागरिक जे आहेत, स्थानिक महिला आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात। कारण ज्या ठिकाणी ही वृक्षतोड करण्यात आली त्याच्याच अगदी बाहेरच्या बाजूला या सर्व स्थानिक नागरिकांची घरं होती। आता इथली वृक्षतोड झाल्यामुळे त्यांच्या घरांना देखील धोका संभवत असल्याचा त्यांचा आरोप आहे। अहो, ही माती जर तिकडे आली, भिंत ढसळून गेली, आमच्या घरात दबून जातील। आमचे पत्र्याचे जुने घर आहे, पत्रे काही पातळच राहते आणि दबले तर लहान लहान लेकरं झोपेल। रात्रीचं काय झालं तर कुठं जाणार? या महिलांचं म्हणणं आहे, मागचा कुंभमेळा झाला त्यावेळेस ही झाडं लावल्याचा दावा या महिला करत आहेत। त्यासाठी 50 रुपये रोज त्यांना दिला जात होता। 50 रुपयामध्ये दिवसभरामध्ये जेवढी झाडं लावली जातील तेवढी झाडं त्या लावायच्या आणि त्या झाडांना पाणी देखील देत होत्या। त्यामुळे आता वेगवेगळे मतांतर समोर येत आहेत। यावर नाशिक महानगरपालिका प्रशासन नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.